दरेगाव सोमपूर रस्त्याचे निकृष्ट काम, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा. आपण पाहता 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. दरेगाव परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दरेगाव सोमपूर कातरवेल रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून निकृष्ट कामाविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. दरेगाव सोमपूर आणि कातरवेल या गावांना जोडणारा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला असून या कामाला सुमारे 2 वर्षापासून सुरुवात झाली. मात्र अद्याप काम अपूर्ण असून अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. दरेगाव ते कातरवेल दरम्यान पूर्वीचा प्रवासयोग्य रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यास अत्यंत कठीण झाले आहे. तसेच दरेगाव ते सोमपूर दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाचा दर्जा कोण तपासतो, तसेच यामागे कोणाचे पाठबळ आहे का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून रस्ता अंदाजपत्रकानुसार पूर्ण करावा अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. दरेगाव, तांदूळवाडी, सोमपूर आणि कातरवेल येथील नागरिकांनी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन काम योग्य पद्धतीने करावे अशी मागणी केली आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी तालुका प्रतिनिधी परशुराम आयरे, जायखेडा, सटाणा. या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाणी वापरा का म्हणतं डायरेक्ट सांगा. पाणी वापरायला पाहिजे होतं. पाणी त्याच्यानंतर पुढे हा रस्ता दरेगाव पासून कातरवेल पर्यंत याच कामात मंजूर झालेला आहे. परंतु त्यांनी जे मागचा रस्ता होता तो पूर्ण उपटून टाकला आणि त्या ठिकाणी आज अक्षरशः जो पिंपळनेर हायवेला जाणारे रहदारी आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं वाहन तिथं जात नाही. मग यांना जर आता करायचा नव्हता हा रस्ता तर यांना उपटायचं काही काहीच कारण नव्हतं ना. म्हणजे विनाकारण म्हणजे ग्रामीण अवस्थेची काय अवस्था आहे या रस्त्यावरून आपल्याला इथं फक्त सगळं कोटी रुपयाचे काम दाखवता आणि परिस्थिती काय आहे आपल्याला समोर दिसते. आणि आपण अजून हा रस्ता पुढे पण बघू, याच ठिकाणी पुढे काय कंडिशन आहे ते बघू. काय सांगता फुवारा मारा तुम्ही डांबरेला आणि याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा हे शासनाचे जे पण लोक आहेत त्यांनी हे केलं पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बघा असं काम होऊ राहिले, हे झालं पाहिजे. दरेगाव ग्रामस्थ आंदोलनाच्या आंदोलन होईलच ये याच्याबद्दल. आता हे बघा या ठिकाणी काय परिस्थिती आहे बघून घ्या तुम्ही. आता हे काय परिस्थिती आहे काय आता बघा हे काम कसं होतंय नेमकं, हे काय कोणी बघायलाच नाही काय. तर शासनाचे जे लोक आहेत ते काय पगारच घेऊन राहिले का गरीब बसून तेवढा. याला कोण बघणार. हा बघा याच्यावर डांबर मारलेला आहे. बघा डांबर मारलेलं आहे काय याच्यात. ती खडी टाकून गेले तो. खडी टाकली नाही त्यांनी. ते बघा ना इकडे आणा तुम्ही, इकडे आणा तुम्हाला लक्षात येईल. हे बघा बघा हे बघ किती MM टाकलेलं आहे. हाताने जर समजा निघताय काय सांगा. हे कोणी पास करणार, कोण पास करणार आहे अधिकारी कोण आहे याला बोलवायला. अर्धा इंच पण नाहीये ना ते. बरं अर्धा इंच सुद्धा टाकलेलं नाही त्यांनी. इंच भर सुद्धा हे पूर्ण करत नाहीये साहेब. नाही बघा ना 1 इंच सुद्धा नाही ना या. बघा रस्ता बघून घ्या कसा आहे. हे बघा सगळी खडी निघालेली आहे. हा रस्ता फक्त 3 दिवसापूर्वी केलेला आहे. हा रस्ता फक्त 3 दिवसापूर्वी केलेला आहे. त्याचं काम चालू आहे ना. लोक काय येडे आहेत का. आता तुम्ही सगळे लोक बघून करा याच्यावर काय निर्णय करायचा आहे ते. आपले सगळं लोक जेवढे आहेत तेवढे जर अवस्था राहिली तर काय या गोष्टींमध्ये कोणी भाग घेत नाही. हे चालू आहे सगळीकडे. फक्त पैसे खाऊन जायचे, पैसे खाऊन मस्त आपले घरं भरायची आणि असे कामं करून जनतेला त्रास द्यायचा. एवढाच या शासनाचा पण आणि शासनाचे जे पण कर्मचारी, त्याच्यानंतर जे काही आमदार, खासदार, जे पण राजकारणी लोक असतील हे फक्त यांची घरं भरतायत, बाकी काहीच करत नाही. हे सगळे असे कामं करतायत. याच्यावर यांचं योग्य चालू आहे आणि आमच्या सारख्यांच्या जमिनी विकल्या जातील तोपर्यंत यांना शांतता लागणार नाही.
आणि असे काम करून करून पैसे घेऊन त्यांचंच कल्याण करणार आहे. आणि याच्यावर कोणी लक्षही देत नाही. या कामावर लवकरात लवकर जर काही प्रक्रिया झाली नाही, कारवाई झाली, याच्यावर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रत्यक्ष बऱ्याच वेळेस सांगितलं गेलं, परंतु त्यांच्या कामाची क्वालिटी तुम्ही बघा आणि नाही झालं तर मग त्यावेळेस आम्ही कोणतीही प्रकारची नाही आपण याच्यावर बसू ना. हे करणार नाहीत. तरी लवकरात लवकर या रस्त्याचं कामाचं नवीनच काम व्हायला पाहिजे. हे काम बस फेल व्हायला पाहिजे. याला आणि लवकरात लवकर नवीन जो काम मान्यता देणार आहे ना तो अधिकारी बी बोलवायला पाहिजे. तो पण आला पाहिजे आम्हाला भेटायला. त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं गेलं, परंतु कोणीच याच्यावरती ऍक्शन घेत नाही. याला आम्हाला फक्त एकमेव आता पर्याय राहिला की आम्ही आंदोलन करू आणि आपले जे व्हॉट्सअप वगैरे जे फेसबुक आहे त्याच्यावरती आम्ही हा हे रोड